चॅलेंजेस म्हटले तर चॅलेंजेस होममेड बनवणाऱ्या प्रॉडक्ट्सचे जे येतात लोक की जे घरी प्रॉडक्ट बनवतात त्यांना समजावणं इज अ बिग चॅलेंज. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की मी घरी काहीतरी खूप भारी बनवतोय आणि ते मी घरीच बनवलं पाहिजे आणि दिलं पाहिजे, ह्याला कशाला लायसन्स लागतं, असा एक जनरल कन्सेप्ट असतो. की म्हणते तसं चॅलेंज असं आहे, लोकांना पटतच नाही की ह्या सोपला घरगुती बनवलं तरी स्वतःला लायसन्स लागेल का. पण जे काही आपण शरीराला लावू किंवा पोटात घेऊ त्या सगळ्याला एफडीएचं लायसन्स लागतं. हे एक चॅलेंज आहे की लोकांना ते कन्व्हिन्स करणंच. अपडेट होत राहतो आम्ही की हे आता नवीन आलंय आणि मग R&D टीम कडनं त्यांची क्रिएटिव्हिटी नेव्हर एंडिंग असते. सो आताही आमच्या लायब्ररीमध्ये ऑलमोस्ट 1200 प्रॉडक्ट्स आहेत की जे नवीन डेव्हलप केलेले मोलिक्युल आहेत. त्यातली हार्डली 400-450 आम्ही लोकांना दिलेले आहेत. पण अदरवाईज हा काउंट अजून आपण 2 महिन्यांनी बसलो तर तो पुन्हा पुढे गेलेला असेल. बनवणं अवघड असतं आणि खरं सांगायचं तर आमचं USP तिथे आहे की आम्ही छोट्या ब्रँडला पण पहिला सपोर्ट केलाय. आणि ही सांगेलच बरेच ब्रँड असेल की जे अगदी छोट्यातनं सुरुवात केली, आम्ही त्यांना अगदी 200-300 युनिट बनवून दिली. आज त्यांची क्वांटिटी ऑलमोस्ट 20,000 पर्यंत गेली आहे. पण सपोर्ट सगळा आम्ही केला, त्यामुळे ते गुडविल वाढत गेलं आणि बरीचशी लोक आमच्याकडे वर्ड ऑफ माउथने यायला सुरुवात झाली. नंतर मी US ला गेले. US ला गेल्यावरती सुद्धा मी तिथे कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंगची एक एज्युकेशन कम्प्लीट केलं. मस्त. की जे झाल्यावर मला इथे आल्यावर सर जसं म्हणाले की आमच्याकडे ग्रीन फार्मसी थ्रू बऱ्याच इन्क्वायरीज होत्या की तुमचे प्रॉडक्ट छान आहेत सो आम्हालाही बनवून द्या. सो त्यामध्ये आम्हाला ह्याची हेल्प झाली माझ्या सगळ्या शिक्षणाची की ज्याच्यामध्ये आम्हाला R&D, टेस्टिंग, एक टीम डेव्हलपमेंट, लायसन्सिंग, मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग, लेबलिंग हे सगळं आम्हाला इझिली करून देता येणं शक्य झालं. व्हेरी इंटरेस्टिंग. आपण रोज असे प्रोडक्ट वापरत असतो, कधी मेकअप करतो, कधी बॉडी वॉश वापरतो, कधी लिप्स बाम वापरतो. लहान मुलांसाठी पण आता बऱ्याच लिपस्टिक्स माझ्या मैत्रिणींनीच मला एक करून दिली आहे इनफॅक्ट. मग असे घरगुती प्रोडक्ट्स विकणारे पण लोक असतात, त्याच्यावर एक्सपायरी प्रोडक्ट्स असं बरेचदा मेन्शन केलेलं नसतं. मला जर एखाद्या सोप्सची आयडिया आहे आणि मला त्याचं प्रोडक्शन मास स्केलवरती करायचं आहे तर ह्याच्यासाठी सोल्युशन काय आहे, मला ह्या सगळ्या परमिशन्स घ्याव्या लागतील का, तो एवढा मोठा सेटअप मला करायला लागेल का, असे अनेक प्रश्न असतात. स्मॉल बिझनेस ओनर असतील किंवा बिग ब्रँड्स असतील, त्यांच्यासाठी जर एखादी सपोर्ट सिस्टीम बनली तर, आणि अशी आपल्या पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी असेल तर, त्यासाठी आपण आज आलेलो आहोत कर्वेनगरमध्ये ग्रीन फार्मसीच्या शॉपमध्ये. आणि आपल्याबरोबर आज 2 डॉक्टर आहेत. डॉक्टर आमोद साने, वेलकम टू द शो, अँड डॉक्टर स्नेहा रानडे. थँक्यू. ग्रीन फार्मसी गेले 30 वर्षांपासून आयुर्वेदिक प्रोडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. डॉक्टर साने यांनी PhD केलेली आहे फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंटमध्ये. डॉक्टर स्नेहा रानडे यांनी सुद्धा याच कन्सेप्टला पुढे नेऊन अमोहा हर्बल्सची निर्मिती केलेली आहे. आज या दोन्ही डॉक्टर्स बरोबर आपण छान संवाद साधूया आणि ह्या सगळ्या इंडस्ट्रीच्या इन्साइट्स किंवा ह्या इंडस्ट्रीमध्ये आपण ब्रँडिंग जर करणार असू किंवा आपला ब्रँड जर निर्माण करणार असू तर त्याचे सगळे आपण इन्साइट्स आपण आज घेणार आहोत. आज घरोघरी शार्क टँकमुळे ना ब्रँडिंग, मॅन्युफॅक्चरिंग ही नावं पोचलेली आहेत. पण डॉक्टर अमोद, तुम्हाला असं विचारायचं आहे की 30 वर्षांपूर्वी किंवा जेव्हा तुम्ही या फील्डमध्ये आला असाल तर तेव्हा आपण ब्रँडिंगमध्ये जाऊ किंवा आपण अशी एक ग्रीन फार्मसी नावाचा एक ब्रँड बनवूया, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाऊया, हे तुम्हाला कसं सुचलं? ॲक्च्युली ग्रीन फार्मसी 30 वर्षापूर्वी सुरुवात झाली. त्याच्यामध्ये असं होतं की माझं PhD झालं आहे फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंटमधलं आणि नंतर आम्ही इथे जवळपास 400-450 प्रॉडक्ट तयार झाले. म्हणजे याच्यामध्ये आयुर्वेदिक पण आहेत, कॉस्मेटिक्स पण आहेत, फूड प्रॉडक्ट्स पण आहेत. करोनाच्या काळामध्ये काय झालं की लोक आपल्याला वेगवेगळ्या लोकांच्या मनात वेगवेगळ्या आयडियाज यायला लागल्या, तेव्हा ते आपल्याला सांगायला लागले आमच्यासाठी पण बनवून द्याल का. ग्रीन फार्मसीचं कसं 30 वर्षापासून स्वतःची प्रॉडक्ट आहेत, आमची स्वतःची रिटेल आउटलेट्स आहेत, स्वतःची प्रॉडक्ट ऑल ओव्हर महाराष्ट्रात जातात. पण लोक विचारायला लागले आमच्या मनात काही कन्सेप्ट्स आहेत, तसं मला लहान मुलांची प्रॉडक्ट बनवायची आहेत किंवा मला कलर कॉस्मेटिक्स बनवायचे आहेत, तुम्ही काही हेल्प कराल का त्याच्यामध्ये.
डॉक्टर स्नेहा माझ्याबरोबर गेली अनेक वर्ष आहे आणि ती सगळ्या ग्रीन फार्मसीच्या फॅक्टरी, म्हणजे जसं तू 30 वर्ष म्हणलीस, तर 30 वर्षामध्ये आमचं बरंच वाढत गेलं, आमचा अनुभव वाढत गेला, महत्वाचा आमच्या फॅक्टरी वाढत गेल्या. आणि ती गेल्या अनेक वर्षापासून ती MD आयुर्वेद झाली. मग ती गेल्या 15 वर्षापासून जवळजवळ सगळं ग्रीन फार्मसीचं मॅन्युफॅक्चरिंग, क्वालिटी कंट्रोल, ब्रँडिंग वगैरे असं बऱ्याचशा गोष्टी ती बघायला लागली. मग ती मला म्हणायला लागली की जर एवढ्या इन्क्वायरी येत आहेत तर आपण एंड टू एंड सोल्युशन का नाही द्यायचं. आपल्याकडे सगळा सेटअप आहे, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं रेडी आहे. म्हणजे आमचे 3 व्हर्टिकल्स आहेत कसं बघायला गेलं तर. एक आमचं R&D आणि क्वालिटी कंट्रोल, दुसरं व्हर्टिकल आमचं मॅन्युफॅक्चरिंग आणि तिसरं ब्रँडिंग. आम्ही सगळीकडे लायसन्सेस, सर्टिफिकेशन्स घेतले. तर ती म्हणते इन्फ्रास्ट्रक्चर एवढं मोठं आहे, आपल्याकडे टेक्निकल नॉलेज सर्व आहे, आपल्याला आवडीचा विषय आहे, तर आपण एंड टू एंड सोल्युशन देण्यासाठी काम चालू करायला पाहिजे. मग आम्ही आता ज्या नवीन आयडियाज कोणी घेऊन येतं आमच्याकडे की मला अशी प्रॉडक्ट बनवायचे आहेत, आम्ही काय करतो, फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंटचा सपोर्ट देतो. पुढे लायसन्सिंग, FDAचं प्रत्येक प्रॉडक्टला लायसन्स लागतं, मग लायसन्सिंगचा सपोर्ट मिळतो. मॅन्युफॅक्चरिंग ही एक कंटिन्युअस ॲक्टिव्हिटी असते, मॅन्युफॅक्चरिंगचा सपोर्ट होतो. आणि ब्रँडिंगला सपोर्ट करत राहतो की जसं तुम्हाला लेबलिंग, पॅकेजिंगमध्ये काही मदत हवी आहे का. आणि हे सगळं बघायला एक सक्षम नेतृत्व लागतं. मग हिने अशी जबाबदारी घेतली की हो मी हे सगळं नेतृत्व करीन, म्हणजे ग्रीन फार्मसी पण डिस्टर्ब होत नाही आणि पॅरलली ॲडिशनल ॲक्टिव्हिटी पण चालू होते. या अमेझिंग कन्सेप्ट आहे आणि सरांनी एकदम इझिली एक्सप्लेन करून समजेल असं आम्हाला सांगितलेलं आहे. मला आधी थोडं क्लिष्ट वाटलं होतं, पण आफ्टर टॉकिंग टू इट्स व्हेरी इंटरेस्टिंग ऑल्सो. पण परत एकदा माझा एक अगदी बेसिक प्रश्न आहे बरं का, प्रॅक्टिस करूया डॉक्टर असण्याची असं नाही तुम्हाला वाटलं? मे यू एंटर्ड इन टू मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे तुम्ही कन्सल्टिंग प्रॅक्टिसिंग न करता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आलात, तर हा चेंज कसा काय डॉक्टर स्नेहा? ऍक्च्युली असं झालं की हा प्रश्न मला माझे नातेवाईकही विचारतात की प्रॅक्टिस कशी काही नाही, पण प्रॅक्टिसही आहे माझी आणि टचवूड ती खूप चांगली चालते. अरे वा. आजी आजोबा, लहान मुलं, बऱ्याच लेडीज, बरेच कॅम्प्स मी घेते, असे बरेच पेशंट क्लायंटेल आहे माझं की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिसही सुरू राहते. पण पहिल्यापासूनच प्रॅक्टिस हे एक शिक्षण घेतलंय, तो एक पेशा झाला, पण एक पॅशन होतं की जे मॅन्युफॅक्चरिंगच करायचं होतं. सो माझं BMS झाल्यावरती मी MD करताना मला ॲक्च्युली सर्जरीला मिळाली होती ॲडमिशन, पण ती न घेता मी रसशास्त्र म्हणजे औषधी निर्माण याला ॲडमिशन घेतली. कारण माझं पहिल्यापासून क्लिअर होतं की आपल्याला थोडंसं मॅन्युफॅक्चरिंग, आयुर्वेदिक औषधीकरण, कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंग इथेच जायचं आहे. अरे वा. माझं लग्न झालं, नंतर मी US ला गेले. US ला गेल्यावरती सुद्धा मी तिथे कॉस्मेटिक मॅन्युफॅक्चरिंगची एक एज्युकेशन कम्प्लीट केलं. मस्त. की जे झाल्यावर मला इथे आल्यावर सर जसं म्हणाले की आमच्याकडे ग्रीन फार्मसी थ्रू बऱ्याच इन्क्वायरीज होत्या की तुमचे प्रॉडक्ट छान आहेत, सो आम्हालाही बनवून द्या. सो त्यामध्ये आम्हाला ह्याची हेल्प झाली माझ्या सगळ्या शिक्षणाची, की ज्याच्यामध्ये आम्हाला R&D, टेस्टिंग, एक टीम डेव्हलपमेंट, लायसन्सिंग, मॅन्युफॅक्चरिंग, पॅकेजिंग, लेबलिंग हे सगळं आम्हाला इझिली करून देता येणं शक्य झालं. व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मला वाटतं थोडंसं आपण आता ब्रँडिंगवर फोकस करतोय, पण तरी पण जे नवीन आता करिअर नीट करून जे जातील त्यांना आपल्याकडे 2 मेंटॉर आहेत असं आपण म्हणू शकतो की पुढे काय करायचं. बरेचदा पासआउट होऊन मुलं बाहेर येतात, पण मग पुढे काय करायचं, तर त्यांच्यासाठी एक वेगळी आपल्याला इथे आयडिया मिळू शकते. त्या दृष्टीने पण असा विचार करा. आता डॉक्टर आमोद यांनी आपल्याला स्मॉल स्केल किंवा होम बेस जर कोणी बिझनेस करणार असेल त्यांच्यासाठी आपल्याला त्यांनी छान आयडिया सांगितली की ते एंड टू एंड सपोर्ट सगळा देणार, प्रोडक्ट्स पासून लेबलिंग, पॅकेजिंग पर्यंत. दोन्ही डॉक्टर्स, तुम्हाला एक मला असं विचारायचं आहे की जर एखादा मोठा ब्रँड तुमच्याकडे येणार असेल तर आपण क्वांटिटीमध्ये करणार, राईट? तर मग आपली क्वालिटी पण नाही हॅम्पर झाली पाहिजे, कारण आयुर्वेदिक काही असे इन्ग्रेडियंट्स आहेत, असं ऑफकोर्स आय एम नॉट द एक्सपर्ट इन दॅट एरिया, पण स्टील असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत की जे आपल्याला ऑथेंटिकली हवे असतात. त्यांचं स्टेबिलायझेशन म्हणा किंवा त्यांचं प्रिझर्वेशन सुद्धा व्यवस्थित झालं पाहिजे, हायजिनिकली असेल, सायंटिफिकली असेल. त्यासाठी तुमच्याकडे काय सपोर्ट आहे? खरं सांगायचं तर जास्त क्वांटिटीत बनवणं हा मोठा अवघड प्रश्न नाहीये. अवघड आहे ते छोट्या क्वांटिटीत बनवणं. कारण बरेचदा आपण जे असं बघतो, ऑटोमेशन आमच्याकडे सर्व केलेलं आहे. म्हणजे आयुर्वेदिकमध्ये ऑटोमेशन आहे, कॉस्मेटिक्समध्ये ऑटोमेशन आहे आणि फूडमध्ये आहेच ऑटोमेशन. व्हॉल्यूममध्ये बनवणं अवघड नाही आहे.
पण छोट्या मात्रेमध्ये आपण ज्यावेळेला बनवतो त्यावेळेला पर्सनल सुपरविजन जास्त लागतं, कारण छोट्या छोट्या बॅचेस असतात, त्याच्यावर सुपरविजन जास्त ठेवायला लागतं. पण जसं मगाशी मी तुला म्हटलं की आपल्या हा आवडीचा विषय आहे आमचा, त्यामुळे आम्हाला प्रत्येक बॅचमधून काहीतरी नवीन शिकायला मिळत असतं. आम्ही पर्सनली सगळ्या बॅचकडे लक्ष देत राहतो आणि छोट्यातनं मोठं होत असताना प्रत्येक ब्रँड पहिल्यांदा छोटाच असतो. त्यामुळे आम्ही अशी सर्व्हिस देत असतो की आधी तुम्ही क्वांटिटीच्या मागे लागू नका, आधी तुम्हाला जेवढं लागेल तेवढं आम्ही बनवून देतो. वाढवणं आपल्या हातात आहे, वाढवणं हे अशक्य नसतंच. जसं स्नेहाने एक आयडिया दिली होती की ग्रीन फार्मसीचं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं मोठं आहे, आपण ते पुरेपूर वापरत नाही, म्हणून आपण कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग चालू करू. त्यामुळे कपॅसिटी एवढी मोठी असते, व्हॉल्यूम खूप जास्त तयार होऊ शकतात. छोटं बनवणं अवघड असतं. आणि खरं सांगायचं तर आमचं USP तिथे आहे की आम्ही छोट्या ब्रँडला पण पहिला सपोर्ट केलाय. आणि ही सांगेलच, बरेच ब्रँड असे आहेत की जे अगदी छोट्यातनं सुरुवात केली, आम्ही त्यांना अगदी 200-300 युनिट बनवून दिली. आज त्यांची क्वांटिटी ऑलमोस्ट 20,000 पर्यंत गेली आहे. पण सपोर्ट सगळा आम्ही केला, त्यामुळे ते गुडविल वाढत गेलं आणि बरीचशी लोक आमच्याकडे वर्ड ऑफ माउथने यायला सुरुवात झाली. आणि जेव्हा मोठे ब्रँड्स येतात ना, तेव्हा त्यांच्यासाठी एक स्टँडर्डाइज सिस्टीम लागलेली आहे फॅक्टरीमध्ये, की जसं रॉ मटेरियल प्रोक्युअरमेंट झालं, त्याचं टेस्टिंग झालं, टेस्टिंग झाल्यानंतरच ते प्रोडक्शनमध्ये येणार आहे. प्रोडक्शनला एक SOP लिहिलेली असते, मॅन्युअल्स असतात, ॲनेक्शर्स असतात, त्याच्या थ्रू ती एक्झॅक्ट तशीच बॅच प्रत्येक वेळी बनत जाते आणि कन्सिस्टंट क्वालिटी आम्ही देऊ शकतो. सो सर म्हणाले तसं की मोठी बॅच बनताना ती डायरेक्ट या प्रोटोकॉल थ्रू जाते, छोटी बॅच बनतानाही ती प्रोटोकॉल थ्रू जाते. पण त्याला सर म्हणाले तसं की एकाला थांबावं लागतं की ह्याची बॅच साईज कमी आहे, सो आपल्याला हा प्रोटोकॉल डिवाइड करायला लागेल थोड्या अमाऊंट्समध्ये. सो त्याला सुपरविजन एक्स्ट्रा लागतं. पण डझंट मॅटर, लहान असू दे मोठं असू दे, क्वांटिटीसाठी इन्फ्रास्ट्रक्चर फुल्ली आहे, टीम आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे आणि इंडिव्हिज्युअल लेवलला प्रत्येकच टीम मेंबर इतका तयार आहे की त्याला रोबोटिक सारखं येते की टेस्टिंग झालं, प्रोडक्शनला गेलं, प्रोडक्शन झालं, टेस्टिंगला गेलं, लेबलिंगला गेलं, QC चेकला गेलं, लॉजिस्टिक्सला गेलं. सो हे अगदी स्मूथली होतं. आपण आता बघितलं, स्मॉल स्केल असेल, बिग स्केल असेल, द अमोहा आणि अमोहा हर्बल्स आणि ग्रीन फार्मसी इज रेडी फॉर इट. फक्त एक नावाचं मला एक सांगू शकाल की अमोहा हर्बल्स हे नाव कसं आलं? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, किंवा असं छान गोड नाव आहे. ऍक्च्युली 2 फाउंडर, अमोद आणि स्नेहा, म्हणून त्यातला अमोद मधला अमो घेतला आणि स्नेहा मधला हा घेतला आणि मग ते अमोहा एक क्रिएचर तयार झालं, ज्याचा अर्थही बघितला तर मोहापासून मुक्ती आणि ऍक्च्युली वर्क ओरिएंटेड, व्हेरी फोकस्ड, त्यामुळे ते अमोहा नाव आम्हाला भावलं. कुठेही मोहात न पडता व्हेरी फोकस्ड. आणि दुसरं असं पण आहे की माझ्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, तिच्याकडे एनर्जी आहे, त्यामुळे हे 2 एकत्र ज्या वेळेला आलं त्यावेळेला ते अजून चांगलं काम होऊ शकतं. कमाल कमाल. आपण आता बघतो आहोत की एक तुमच्याकडे सिस्टीम आहे, तुमच्याकडे एक त्याच्यासाठी ट्रेंड टेक्निशियन्स आहेत, पण स्टील काहीतरी असं चॅलेंजिंग असू शकतं. कारण तुम्ही बघा, मार्केटमध्ये एकदा शिया बटर ट्रेंडिंग असतं, मग एकदा हायलुरॉनिक ऍसिड, अशी दीज आर व्हेरी फॅन्सी नेम्स फॉर अस, लाईक लेमन. आम्ही ते ऍडमध्येच बघतो ना, ऍडव्हर्टिजमेंटमध्ये, किंवा कोणी जर आपल्याला एखादी आपण इन्स्टावर ऍड बघितली तर तिथे आपल्याला हे असे शब्द येत राहतात. तर मग हे तुमच्यासाठी पण चॅलेंजिंग असेल ना की सपोज 20 इयर्स ॲगो काहीतरी एक छान ट्रेंड सुरू होता, म्हणजे हाऊ डू यू फेस दिस चॅलेंजेस, किंवा सीझनचे चॅलेंज असतील, किंवा आता करोनामध्ये काही आलं, तो हाऊ डू यू कोप अप विथ दॅट? आयुर्वेदिक प्रॉडक्ट जर बघितली तर ग्रंथात त्याची बेसिक गाईडलाईन दिलेली असते की कशा प्रकारे प्रॉडक्ट बनली गेली पाहिजेत. आयुर्वेदिकमध्ये आम्ही शक्यतो प्रयत्न करतो की बेसला कधीही सोडायचं नाही आणि त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करत जायची. जसं आता एखाद्या फॉर्म्युलेशनमध्ये कन्व्हिनियंट फॉर्म जर लिक्विड घेणं, काढा घेणं अवघड असेल तर आम्ही त्याचे टॅबलेट बनवतो, इथपर्यंतच आम्ही इनोव्हेशन करतो. पण कॉस्मेटिकमध्ये तू म्हणलीस तसं नवीन नवीन इन्ग्रेडियंट सतत येत असतात, परदेशी इन्ग्रेडियंट येत असतात. आता जसं ही पण शिकून आली होती US मधनं, आणि आम्ही पण, मी बेसिकली बी फार्म आहे, फार्मसिस्ट आहे, त्यामुळे आम्हाला या सगळ्या आमच्या सर्कलमधनं नवीन नवीन काय काय घटना घडतायत हे कळत असतं. R&D लॅब आमची खूप चांगली स्ट्रॉंग आहे, आम्ही त्याला ISO सर्टिफिकेशन घेतलेलं आहे. ISO सर्टिफिकेशनच्या बरोबर R&D लॅबमध्ये एमटेक कॉस्मेटिक्स, एमफार्म हे सगळे आमच्या बरोबरचे मुलं आहेत, मुलीच आहेत जास्त करून. आणि त्यामुळे नवीन नवीन आमच्या इंटरेस्टसाठी आम्ही नवीन नवीन फॉर्म्युलेशन तसंही करतच असतो. सगळे मार्केटमध्ये येतील किंवा सगळे कस्टमरला येतील असं नाही आहे, पण नवीन नवीन फॉर्म्युलेशन होत असतात आणि हिला सगळे ते इन्ग्रेडियंट US मुळे ते पटपट पटपट कळत राहतात.
आणि जनरली असं असतं की एक ट्रेंड फॉरेन मध्ये सुरू होतो आणि तो काही दिवसांनी इथे पर्क्युलेट होतो. सो आता सोशल मीडियाचा जमाना आहे. सो सोशल मीडियावरनं इंस्टाग्राम, फेसबुक वेगवेगळे पेजेस आहेत या कॉस्मेटिक्सचे, इन्ग्रेडियंट्सचे, मार्केटिंगचे पेपर्स पब्लिश होतात त्याच्या थ्रू, ग्रंथ असतात, BIS असतात, IPs असतात, हे सगळे टेक्स्च्युअल रेफरन्सेस तर आहेतच. पण नवीन ट्रेंड्स जे येतात, जसे नॉट ओन्ली हे इनोव्हेशन मधले ट्रेंड्स, पण लिगल काही अमेंडमेंट्स आल्या किंवा हे आल्या, तर त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्रात तरी ॲटलिस्ट FDAने वेगवेगळे पेजेस बनवले आहेत. त्यांचं ऑनलाईन पोर्टल आहे, ग्रुप्स आहे, त्याच्यावरनं सतत मॅन्युफॅक्चररला अपडेट होत राहतो आम्ही की हे आता नवीन आलंय. आणि मग R&D टीमकडनं त्यांची क्रिएटिव्हिटी नेव्हर एंडिंग असते. सो आत्ताही आमच्या लायब्ररीमध्ये ऑलमोस्ट 1200 प्रॉडक्ट्स आहेत की जे नवीन डेव्हलप केलेले मोलिक्युल आहेत. त्यातली हार्डली 400-450 आम्ही लोकांना दिलेले आहेत. पण अदरवाईज हा काउंट अजून आपण 2 महिन्यांनी बसलो तर तो पुन्हा पुढे गेलेला असेल. एवढी आमची R&D सतत व्हेरी इंटरेस्टिंग मोडवरती चालू असते. आणि चॅलेंजेस म्हटले तर चॅलेंजेस होममेड बनवणाऱ्या प्रॉडक्ट्सचे जे येतात लोक की जे घरी प्रॉडक्ट बनवतात त्यांना समजावणं इज अ बिग चॅलेंज. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की मी घरी काहीतरी खूप भारी बनवतोय आणि ते मी घरीच बनवलं पाहिजे आणि दिलं पाहिजे, ह्याला कशाला लायसन्स लागतं, असा एक जनरल कन्सेप्ट असतो. म्हणजे तितका अवेअरनेस नाहीये अजून तो जनरेट करायला. तुला मगाशी म्हटलं मी फार्मसिस्ट आहे. मी 89 साली B.Pharm झालो आणि माझे क्लासमेट किंवा माझ्या समवयस्क अनेक लोक आता FDA मध्ये मोठ्या पोझिशनला आहेत. ते कायम मला म्हणत राहतात की असे लोक घरोघरी बनवतात, त्याला लायसन्स लागतं, तू त्यांना सांगत का नाही. मग आम्ही प्रयत्न करतो असं किंवा ह्यांना लायसन्स लागतं. ती म्हणते तसं चॅलेंज असं आहे, लोकांना पटतच नाही की ह्या सोपला घरगुती बनवलं तरी स्वतःला लायसन्स लागेल का. पण जे काही आपण शरीराला लावू किंवा पोटात घेऊ त्या सगळ्याला FDAचं लायसन्स लागतं. हे एक चॅलेंज आहे की लोकांना ते कन्व्हिन्स करणंच अवघड होतं. म्हणजे जेव्हा घरी आपण बनवतो तेव्हा ना त्याची शेल्फ लाईफ टेस्ट करतो, ना स्किन वरती कुठल्या सुटेबल आहे हे टेस्ट करतो. अशा बऱ्याच टेस्ट आहेत आणि सगळं आपणच करायचं म्हटल्यावर तुमचा बिझनेसही नाही तेवढा वाढत. त्याच्यापेक्षा तुम्ही एका प्रॉपर हँडकडनं ते बनवून घ्या आणि पूर्ण मार्केटिंग वरती लक्ष द्या, तर मग तुमचा ब्रँडही मोठा होतो आणि प्रॉडक्ट मेनली सेफ बनतात, जी तुम्हाला शेल्फवरती तुम्ही कॉन्फिडेंटली ठेवू शकता. एखादी सक्सेस स्टोरी सांगू शकाल डॉक्टर? तशा बऱ्याच आहेत की ज्यांना आम्ही MOQ अगदी कमीपासून सर म्हणाले तसं बिग होईपर्यंत सपोर्ट केलाय. लो MOQ ने म्हणा, कन्सिस्टंट क्वालिटी, सप्लाय, सगळे त्यांचं ब्रँडिंग, पॅकेजिंग सगळ्याला हेल्प करा. पण एक स्टोरी मला नक्की सांगायला आवडेल की एक मराठी ॲक्टर ॲक्ट्रेसचे मेकअप करणारा मेकअप आर्टिस्ट होता की ज्याला खूप इच्छा होती की आपण त्यांनी फाउंडेशन्स, लिपस्टिक्स वगैरे असे काही प्रॉडक्ट तयार केले होते. आणि ॲक्ट्रेसेसला असं होतं की ह्याला काही लेबल नाही आहे, हे कोणाचं प्रॉडक्ट आहे, कुठलं आहे. सो दे आर व्हेरी कीन अबाउट दॅट की आपल्या स्किनला आपण काय लावतोय. सो तो आमच्याकडे आला होता मेकअप आर्टिस्ट की, आणि त्याने सांगितलं की माझं असं खूप छान प्रॉडक्ट आहेत, फक्त मला ती कमर्शियल लेवलला डेव्हलप करून हवी. त्यावेळेला तो एक मुवमेंट होता की जेव्हा आम्ही अख्खी कलर कॉस्मेटिकची रेंज जी मराठी ॲक्टर आणि ॲक्ट्रेसवरती लावली जाणार आहे अशी डेव्हलप केली, ज्याच्यामध्ये फाउंडेशन्स होते, BB क्रीम, प्रायमर, लिपस्टिक्स, ब्लशेस, आय शॅडो, सगळी अख्खी रेंज ऑलमोस्ट एक 20 प्रॉडक्ट होती की जी तयार केली गेली त्यांच्यासाठी. ती लायसन्स झाली आणि आजचा हा असा दिवस आहे की ज्या वेळेला त्या मेकअप आर्टिस्टकडनं ते लोक ते प्रॉडक्ट लावूनही घेतात सेटवरती आणि विकतही घेतात. सो ही इज व्हेरी हॅपी नाव. सो किती छान वाटतंय ऐकून. आता तुम्ही बोलताना मेन्शन केलं डॉक्टर की कलर कॉस्मेटिक्स किंवा अजून आपण काढा असतो, त्याच्यानंतर लोशन्स असतात, बरोबर, तर तुमच्याकडे काय काय प्रॉडक्ट्स आहेत आम्हाला सांगाल? ॲक्च्युली आम्ही हे घेताना, लायसन्स घेताना एक 20 प्रकारच्या कॅटेगरीचं लायसन्स घेतलंय की ज्यामध्ये कलर कॉस्मेटिक्स सगळे येतात. तुम्ही फाउंडेशन्स असतील, लिपस्टिक्स असतील, आयलायनर्स, काजळ, हे सगळे आम्ही एक थोडंसं मेंटेन करतो की प्रत्येकात काहीतरी एक हर्बल एलिमेंट येईल. राईट. पण असेही क्लायंट असतात की ज्यांना, जे फॉरेन क्लायंट्स असतात की ज्यांना हर्बल एलिमेंटशी काही देणं घेणं असतं, त्यांना फक्त प्लांट बेस्ड तुम्ही जास्तीत जास्त एलिमेंट्स वापरा आणि कॉस्मॉस अप्रूव्ड प्रोसेस करा. सो आम्ही तीही करतो. आणि आयुर्वेदिक म्हटलं तर त्याच्यामध्ये अवलेह, चूर्ण, तेल, सिरप्स, काढे, टॅबलेट, हे सगळे सेक्शन्स आपल्याकडे आहेत. आणि कॉस्मेटिक म्हटलं तर लोशन, शॅम्पू, सिरम,
सध्या सिरम्स खूप ट्रेंडिंग आहेत, जसं सॅलिसालिक, विटामिन सी, हायल्युरॉनिक ऍसिड. राईट. सो ते सगळे सिरमची एक कॅटेगरी आहे. सनस्क्रीन्स खूप आहेत. सो नेल पेंट सोडलं तर परफ्यूम सकट आम्ही सगळं बनवतो. माउथ वॉश, टूथपेस्ट. फक्त नेल पेंट हा सेक्शन आम्ही डेलिबरेटली नाही घेतला, कारण ते इन्फ्लमेबल असतं. सो प्रिमायसेस सेफ्टीसाठी आम्ही तेवढा फक्त एक अवॉइड केला. आणि आयुर्वेदिकमध्ये आम्ही भस्म बनवत नाही, कारण मिनरल कंटॅमिनेशन नको असा एक सगळ्यांचा कन्सर्न असतो. अरे वा. की मेटॅलिक हे नको, हेवी मेटल्स नको प्रोसेसमध्ये. सो डेलिबरेटली तिथे एक भस्म हा आणि इथे एक नेल पेंट हा, हे सोडता सगळे सेक्शन्स आपल्याकडे. सो इनटेक करायला आणि अप्लाय करायला अशा सगळी लाईन आपल्याकडे ऑलमोस्ट ऑल द प्रोडक्ट्स यू मेक आणि यू सपोर्ट असे ब्रँड्सना जे स्टार्टअप्स आहेत अशांना तुम्ही सपोर्ट. आणि स्पेसिफिकली ही सगळी प्रॉडक्ट मॅन्युअल टचलेस, म्हणजे टोटली ऑटोमेटेड लाईनला बनतात. की ज्यामध्ये प्रॉडक्ट बनतं ते डायरेक्ट हॉपर मधून ट्यूब फिलिंग किंवा जार फिलिंगला जातं. सो फिलिंग सुद्धा हाताने नाहीये. जितका आम्हाला कंटॅमिनेशन टाळता येईल अशा सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. दॅट्स अमेझिंग. म्हणजे आपल्या पुण्यामध्येच आपल्या आयडिया जर आपल्याकडे असेल आणि तुम्हाला जर स्वतःची स्टार्टअप करायची असेल तर दिस इज द बेस्ट ऑपॉर्च्युनिटी अँड दीज आर द बेस्ट पीपल इन पुणे. आय गेस शुअरली से अबाउट इट. डॉक्टर, एक क्युरियस आहे मी खूप एका गोष्टीसाठी. बरेचदा आम्ही ॲड्समध्ये वगैरे बघते, ऑफकोर्स बिईंग अ लेमॅन इन दिस फील्ड, इन्स्टावरती असतात क्रुएल्टी फ्री प्रॉडक्ट्स असतात, ओनली वेगन असतात, आयुर्वेदिक ट्रेंडिंग ऑल द टाइम ट्रेंडिंग आहे आता वर्षानुवर्ष. पण आपल्याकडे काय काय स्पेशालिटी आहे? कसं आहे माहितीये का, क्रुएल्टी फ्री, व्हेगन आणि नॉन टेस्टेड ऑन ॲनिमल्स हे सगळं हँड इन हँड जातं. म्हणजे आता जर एक्झाम्पल बघितलं, मला एखादा फेस वॉश बनवायचा आहे. ओके. तर तो बरेचदा काय केलं जातं, फेस वॉश बनवला त्याच्यानंतर तो प्राण्यांवर पहिला चेक केला जातो. बरोबर. प्राण्यांना जर ॲलर्जी आली तर त्यातले घटक बदलले जातात. मग ह्याच्यात बरेचदा ॲलर्जी येणारे जे घटक असतात ते घटक आपण प्राण्यांवर का टेस्ट करायचं, त्यांना का त्रास द्यायचा, म्हणून आपली सगळी प्रोडक्ट आहेत ती नॉन टेस्टेड ऑन ॲनिमल असतात. असेच घटक वापरू की ज्याची कुठली ॲलर्जी येणार नाही, जे आमच्या अनुभवात आम्हाला माहिती झालेलं आहे की कुठल्याही ॲलर्जी येऊ शकते. बरेचदा व्हेगन का केलं जातं, कारण व्हेगन असं आहे की त्याच्यामध्ये बघायला गेलं तर ज्या वेळेला आपण ॲनिमल ओरिजिनचे प्रॉडक्ट वापरतो त्यावेळेला त्याला व्हेगन म्हटलं जातं. म्हणजे अगदी दूध सुद्धा वापरलं तर ते व्हेगन नाही होत. ते दूध वापरलं तर व्हेगन नाही. का नाही वापरायचं, बिकॉज ॲनिमल कडनं आपण जे प्रॉडक्ट घेतो त्यावेळेला ॲनिमलला त्रास दिला जातो. हे आता सगळीकडे चालू झालं, कमर्शियल झालं ना सगळं. त्यामुळे दूध काढताना सुद्धा इंजेक्शन देऊन त्यातनं दूध काढलं जातं. ह्या कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये किंवा अशा प्रकारच्या त्रासदायक घटनेमध्ये अडकायलाच नको, म्हणून प्रॉडक्ट जास्त करून व्हेगन बनवायचे. आणि दुसरं असं पण आहे की जे क्रुएल्टी फ्री असं आपण म्हणतो ते व्हेगनचेच लिंक आहे, कारण क्रुएल्टी झाल्यावरतीच ॲनिमल प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. आणि मग ती क्रुएल्टी फ्री नको, व्हेगन असावीत आणि नॉन टेस्टेड ऑन ॲनिमल पाहिजेत. हे आपल्या अमोहाच्या सगळ्या प्रॉडक्टमध्ये ते USP झालं. क्या बात, व्हेरी नाईस. आपण आत्ता बघितलं प्रोडक्ट्स कसे बनवायचे आणि त्यांनी कसे ते ऑथेंटिकली सायंटिफिकली बनवलेत. लिगल सपोर्ट आहे, पॅकिंगपासून सगळं आपल्याला रेडी करून मिळणार आहे. आणि काय हवं आहे आपल्याला, तर असे नवीन स्टार्टअप्स जे आहेत तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही अशा टिप्स आहेत का की त्यांनी काय काय गाईडलाईन फॉलो करायला हव्या, तुम्ही त्यांना काय गाईड करू शकाल? मोठे ब्रँड्स हल्ली ऑटोमॅटिकली आमच्याकडे येतात, पण छोट्या ब्रँड्सला मला नक्की सांगायचं आहे की मॅन्युफॅक्चरर सिलेक्ट करताना जो मला स्वस्तात बनवून देईल तो मॅन्युफॅक्चरर मला हवा. हा थोडा ट्रेंड कट ऑफ करायला पाहिजे. मॅन्युफॅक्चरर असा निवडायला हवा की ज्याच्याकडे फॅसिलिटी आहे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, मशिनरी, मॅनपॉवर, तेवढी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आणि आमच्यासारखं R&D टू लॉजिस्टिक्स पर्यंत सगळे सोल्युशन्स इन अंडर वन रूफ. तर तो मॅन्युफॅक्चरर तुम्हाला नक्की फायद्याचा राहील, कारण तुम्हाला 4 गोष्टींसाठी वेगवेगळ्या ठिकाणी धावावं नाही लागणार. आणि हे नक्की आहे की ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्यालाच लायसन्स मिळतं. त्यामुळे लायसन्स घेण्यासाठी मॅन्युफॅक्चरर तर तुम्हाला हवाच. घरी प्रॉडक्ट बनवू नका. चांगला स्टार्टअप आहे तुमचा तर तो छान प्रकारे एक्सपर्टाईट करण्याच्या मोडवरती न्या, मोठा करा आणि चांगला मॅन्युफॅक्चरर निवडा. अजून असं पण आहे, एक लीगल गोष्टीला महत्त्व द्यायला पाहिजे. आपण सगळे कायदा पाळणारी लोक आहोत आणि प्रत्येक प्रॉडक्टला लायसन्स लागतं, प्रत्येक प्रॉडक्टचं टेस्टिंग असतं. म्हणजे सुरक्षित पाहिजेत प्रॉडक्ट, उपयोगी पण पाहिजेत आणि सुरक्षित पण पाहिजे. त्यामुळे लीगल गोष्टी आपण टाळायच्या नाहीत.
मग ज्यावेळेला आपण लायसन्स घेतो त्यावेळेला आपण लिगली कंप्लाय करतो, नाहीतर नंतर ही गोष्ट निस्तरणं खूप अवघड असतं आणि असं करायला जाऊच नाही, असं माझं सजेशन आहे. डेफिनेटली. आणि आपण हा लॉंग टर्म विचार करणार असू तर गुड मॅन्युफॅक्चरर फ्रॉम त्यांनी म्हटलं तसं मटेरियल प्रोक्युरमेंट टू पॅकेजिंग करून रेडी टू सेल असं. आणि आम्हाला आहे ना FDA कडनं लायसन्स जसं कंपल्सरी आहे तसं आम्हाला त्याचं गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेसचं सर्टिफिकेट पण मिळालेलं आहे. अमेझिंग. GMP सर्टिफिकेट. येस, अमेझिंग. दिस इज काय म्हणूया एक असा मानाचा तुरा असल्यासारखा आहे. नवीन स्टार्टअप्सने जरूर याचा विचार करा आणि तुमचा बिझनेस लॉंग टर्म मध्ये स्केल करून मोठा करण्यासाठी इंटरनॅशनली सुद्धा आपण नेऊ शकू तेवढा तुम्ही मोठा प्रिझम ठेवा, तुमचा स्पेक्ट्रम तेवढा मोठा ठेवा. आणि आय विश की डॉक्टर स्नेहा आणि डॉक्टर अमोल तुम्हाला टप्प्याटप्प्यावर गाईड तर करतीलच आणि नक्कीच तुमचा ब्रँड मोठा करण्यासाठी हे करतील. नक्कीच. पॉडकास्टचा आता शेवट आलेला आहे तर आपण रॅपिड फायर घेऊया. आज आपल्याकडे 2 गेस्ट आहेत, 2 डॉक्टर्स आहेत. सो आय एम बिट नर्वस. गेस्ट नाही पण मी नर्वस झालेली आहे. फर्स्ट क्वेश्चन यू बोथ कॅन आन्सर आणि त्यांना माहित नाही येतं प्रश्न त्यामुळे इट विल बी स्पॉन्टेनियस. तुमचं आता एवढे वर्ष अमोद सर आहेत किंवा तू सुद्धा आता US मध्ये वगैरे डॉक्टर स्नेहा जाऊन आलेले आहे. एखादा असा इन्ग्रेडियंट असतो ना की मला हा आवडतो, असा एखादा आयुर्वेदिक असेल एनी इन्ग्रेडियंट प्रोसेसमध्ये किंवा तुमचा एक आवडीचा इन्ग्रेडियंट सांगा. मला विचारशील तर कोरफड, कारण आम्ही काय केलंय, आम्ही ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन घेऊन आमच्या फार्मवरती, आमचं इथे फार्म आहे आणि तिथे ऑलमोस्ट 1 एकरमध्ये कोरफड लावली आहे. ह्याचं कारण असं की कोरफडीचे 3 गुणधर्म आहेत कॉस्मेटिक मधले किंवा आयुर्वेदातले. एक डिटॉक्सिफाईंग आहे, दुसरी गोष्ट कोरफड ही आपल्याला क्लिन्झिंग असते आणि तिसरं मॉइश्चरायझर आहे. त्यामुळे कोरफडीपासून अनेक प्रोडक्ट आम्ही डेव्हलप केले. जी कोरफड आपण ऑर्गॅनिक सर्टिफाईड वापरतो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन दिले की ह्याच्यात कुठलेही रासायनिक खत किंवा प्रिझर्वेटिव्ह वगैरे असंही घातलेलं नाहीये, अशा प्रकारचं ऑर्गॅनिक सर्टिफाईड कोरफड. त्यामुळे मला विचारशील तर माझं ड्रग ऑफ चॉईस बघशील तर कोरफड आहे. मगाशी मला दिसलं पण तिथे ठेवलंय विकायला, वाटतं की आम्ही पण घरी येऊन वापरू किंवा आम्ही लावू पण शकतो. असं बहुगुणी कोरफड. बहुगुणी आहे. येस. आणि एक इन्ग्रेडियंट सांगणं आयुर्वेदिक डॉक्टर असल्यामुळे कठीण आहे, पण तरी प्रॉडक्ट्समध्ये यूज करताना तूप, घी हा एलिमेंट किंवा इन्ग्रेडियंट हा सगळ्यात जास्त आवडतो मला. कारण एकतर आमचं ऑर्गॅनिक फार्म आहे की ज्याच्यामध्ये गायीसुद्धा आहेत आणि जिथून येणारं तूप हे A2 तूप असतं, त्यामुळे ते एक तुपाची क्वालिटी झाली. पण सगळ्या प्रॉडक्टला वापरताना इमोलियंट म्हणून म्हणा, तूप हे सगळ्यात श्रेष्ठ आहे आयुर्वेदानुसार सुद्धा. त्यामुळे माझा आयुर्वेदिकमध्ये असू दे किंवा कॉस्मेटिकमध्ये असू दे, अंटिल अँड अनलेस इट इज नॉट वेगन, तिथपर्यंत घी हा एलिमेंट सगळ्यात फेवरेट आहे. आणि जे क्रुएल्टी फ्री आपण मगाशी बोललो ना, तर आमच्याकडच्या हिने सांगितलं तसं गोठ्यामधल्या गायी आहेत त्या देशी गायी आहेत आणि त्या चरायला बाहेर जातात, त्यांना कुठेही प्रकारे बांधून ठेवलं जात नाही, त्या फ्री एन्व्हायरमेंट मध्ये वाढलेलं आहे. त्यामुळे ते क्रुएल्टी फ्री आणि ब्रीडिंग केलेलं आहे. हा, ती थरपारकर नावाची एक स्पेसिफिक हे ब्रीड केलेली आहे. क्या बात, व्हेरी नाईस. हे फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ठरवत होतो ना रॅपिड फायर थोडा राहायला बाजूला, पण आय वुड लाईक टू मेन्शन इट की एक एक जेव्हा मला आस्पेक्ट्स कळत गेले की आता त्यांनी दे मेन्शन की त्यांचा फार्म आहे, ते स्वतः तिथे मॅन्युफॅक्चरिंग आहे, एक त्यांचं सर्टिफिकेशन बद्दल आता या अशा मला एक एक गोष्टी कळत गेल्या. तर आय वॉज व्हेरी इंट्रिग्ड आणि एकदम प्राऊड असं फील होतं की आपल्याच आजूबाजूला आणि आपल्यासारखी छान कन्सेप्ट घेऊन लोक आहेत आणि ते एवढं मोठं काम करत आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. दोघंही तुम्ही डॉक्टर आहात आणि आता मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहात, पण तुम्ही चॉईस दिला असता तुम्हाला, इफ यू वेअर इमॅजिन की तुम्ही जस्ट ग्रॅज्युएट झालाय आणि गिव्हन अ चॉईस, तर तुम्ही मॅन्युफॅक्चरर बनला असतात तर प्रॅक्टिसिंग डॉक्टर झाला असता? मला मी सांगणार. मी 12वी झाल्यानंतर मला आयुर्वेदिक BAMS ला पण ऍडमिशन मिळाली होती आणि B.Pharm ला पण मिळाली होती. त्यावेळेला मी पूर्ण विचार केला की आपल्याला आवडत आहे काय नक्की, तर आपल्याला ट्रीटमेंट द्यायला आवडेल का आपल्याला औषधं बनवायला आवडेल. औषधं बनवायचं असेल तर B.Pharm करायला पाहिजे आणि ट्रीटमेंट द्यायची असेल तर डॉक्टर व्हायला पाहिजे. म्हणून मग मी B.Pharm कडे गेलो आणि मग ते औषध निर्मिती ह्याच्यातलं माझं पुढे PhD पण झालं. ओके. मला चॉईस
दिलाय ऍक्च्युली नशिबानेच, की ज्याच्यामध्ये मी दोन्हीही करते आता, की प्रॅक्टिसही करते आणि मॅन्युफॅक्चरिंगही करते. ग्रॅज्युएट झाल्यानंतर मात्र मला जर चॉईस मिळाला असता की मॅन्युफॅक्चरिंग करायचं की प्रॅक्टिस, तर मी नक्की मॅन्युफॅक्चरिंग केलं असतं सिलेक्ट. बिझनेसमध्ये आपण असतो बरेच वर्ष, वेगवेगळ्या प्रकारची कस्टमर्स येतात, बिझनेसेस येतात, तुमच्याकडे असे लोक येऊन आयडिया पिच करत असतील की असं करून हवंय तसं. व्हॉट वॉज अ व्हेरी पिक्युलियर आयडिया की तुम्ही पण असं एकदम चकित झालं होतं की अरे असं प्रोडक्ट करता येईल किंवा करायचं आहे आणि यू आर एक्सायटेड अबाउट असं एखादं प्रोडक्ट? जेव्हा किड्स कॉस्मेटिक आली तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं होतं की किड्स कलर कॉस्मेटिक, तर मला असं वाटलं होतं की खरंच अलाव करतील का आया की लावायला, कारण मला ही मुलगी आहे 8 वर्षाची. सो त्यावेळेला मला असं थोडं चॅलेंजिंग वाटलं होतं, कारण कस्टमरने पुढे विकलं नाही गेलं किंवा तो ब्रँड चालला नाही, तर अल्टिमेटली आम्ही पण त्याच्या थ्रूच जातो, त्या प्रोसेस थ्रू. सो पण असं झालं की मग आमचे आयडियाज वाढत गेल्या की आपण त्याचा हे चॅलेंज कसं फेस करायचं. सो एलिमेंट्स असे वापरू जे प्लांट बेस्ड असतील, पिगमेंट्स असे वापरू जे नॅचरल असतील, प्रिझर्वेटिव्स असे वापरू जे प्लांट बेस्ड असतील. सो मोर टुवर्ड सेफ्टी जास्त गेलं ते. आणि मग कलर कॉस्मेटिक फॉर किड्स पंकी रेंज जन्माला आली आणि ती खूप चांगली चालली. सो ही एक फॅन्टास्टिक आयडिया होती माझ्यासाठी की ज्याच्यामध्ये मला ऍक्च्युली खूप वर्किंग करायला लागलं. राईट, अमेझिंग. लव्हिंग दिस कॉन्व्हर्सेशन. आणि इनोव्हेशन असेल, फॉर्म्युलेशन असेल, आपण आता डॉक्टरांकडून एवढं छान नॉलेज घेतलेलं आहे. ज्यांना बिझनेसेस करायचे आहेत किंवा जे मोठे ब्रँड्स आहेत ज्यांना स्केलवरती मॅन्युफॅक्चरिंग करून हवंय, आपल्याकडे मगाशी यांनी मेन्शन केलं तसं फॅक्टरीमध्ये हात न लावता मिनिमम कॉन्टॅमिनेशन मधल्या प्रोसेसेस आहेत. आपण ते व्हिडिओज पण मगाशी दाखवलेत मी तुम्हाला. तर जरूर कॉन्टॅक्ट करा. ज्या काही नेसेसरी लिंक्स आहेत त्या सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. आणि असंच छान कॉन्टेंट बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हायब्रंट माइंड पॉडला. तुम्हाला दोघांनाही खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आणि बिझी शेड्यूलमधनं आज आपण लिटरली वी वर फेसिंग लॉट ऑफ रश हिअर आणि हे कस्टमर्स आम्ही आता शॉपमध्येच आहोत करवेला. तुम्ही एवढा वेळ काढून आम्हाला छान माहिती दिलीत आणि नवीन काहीतरी असं इनोव्हेटिव्ह करण्याची इच्छा होतीये. आणि थँक्यू व्हायब्रंट माइंडला सुद्धा, कारण हा विषय खूप गरजेचाच होता कधीतरी डिस्कस करणं. कारण आम्ही एक्सपोर्ट करतो, प्रोक्युरमेंट करतो, ह्या सगळ्या कॅपॅबिलिटीज या कर्वेनगर सारख्या मध्यवर्ती भागी आमच्याकडे अमोहा हर्बल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने आहे. पण तरीही बरेच ब्रँड्स दिसतात जे इलिगल अनलायसन्स्ड करायला बघतात. सो व्हायब्रंट माइंड पॉडकास्टच्या निमित्ताने आम्हाला जरा एज्युकेट करता आलं लोकांना. And we create awareness. That is the main crux. That is the main purpose. Yeah. आणि कनेक्शन्स होतील. मी माझ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज सगळ्यांना सांगितले. सो दोज हू वॉन्ट टू कॉन्टॅक्ट दे विल कनेक्ट विथ यू. थँक्यू डॉक्टर. थँक्यू सो मच आमच्या सगळ्यांकडनं.